आमच्या बातम्यांनी। मनोज जरांगे पाटलांची आज पत्रकार परिषद। छत्रपती संभाजीनगरमध्ये उपचारानंतर आज अंतरवालीला जाण्यासाठी होणार रवाना। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी मुंबईत ओबीसी नेत्यांची बोलावली बैठक। रस्त्यावरती आणि कायदेशीर लढाई लढण्याचा इशारा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर। शहरातील विविध विकास कामांसंदर्भात बैठक। संध्याकाळी पत्रकार परिषद घेण्याची शक्यता। ज्यांच्याकडे नोंद आहे त्यांनाच कुणबी दाखले मिळणार, सरसकट दाखले मिळणार नाहीत। मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। तर ओबीसींवरती अन्याय होऊ देणार नसल्याचं फडणवीसांचं आश्वासन। भाजप खासदारांच्या चर्चा संमेलनात आज उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात होणार चर्चा। पंतप्रधान मोदी चर्चासत्रातील शेवटच्या सत्रात करणार संबोधित। हिमाचल प्रदेशच्या मंडी आणि उत्तराखंडमध्ये पुन्हा ढगफुटी। दरड कोसळल्यामुळे रस्ते बंद। तर पुढील 48 तासांसाठी गुजरात आणि राजस्थानला हवामान विभागानं दिला रेड अलर्ट। काल देशात दिसलं वर्षातलं शेवटचं चंद्रग्रहण। 23 मिनिटांपर्यंत आकाशात दिसला ब्लड मून। रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला। 805 ड्रोन्स आणि 13 मिसाईल डागली युक्रेनवर। 13 जणांचा मृत्यू तर 13,000पेक्षा जास्त लोक जखमी। आणि भारतानं चौथ्या वेळेस जिंकला आशिया कप। दक्षिण कोरियाचा फायनलमध्ये केला 4-1 पराभव। वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ ठरला पात्र। पाहुयात बातम्या सुपरफास्ट। मात्र त्याआधी एक महत्त्वाची बातमी। देशातील महत्त्वाचा प्रकल्प असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्प उभारणीच्या कामाला आता महाराष्ट्रामध्ये वेग आलाय। महाराष्ट्रात 103 किलोमीटर लांबीच्या बुलेट ट्रेन प्रकल्पात पहिल्यांदाच पालघरच्या डहाणूजवळ तब्बल 40 मीटर लांबीचा आणि 970 मेट्रिक टन वजनाचा गर्डर बसवण्यात आलाय। डहाणूतील साखरे गावाजवळ फुल स्पेन बॉक्स लॉन्चिंग गॅन्ट्रीच्या साहाय्यानं हा गर्डर बसवण्यात आला असून हा भारतातील सर्वात जड कॉन्क्रीट स्ट्रक्चर असल्याचं सांगितलं जात आहे। आणि महाराष्ट्रात 103 किलोमीटरच्या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी तब्बल 2575 गर्डर बसवले जाणार आहेत। तर पुन्हा पाहूयात बातम्या सुपरफास्ट। म्हाडा कायदा कलम 79 अंतर्गत म्हाडानं मुंबई शहरातील जवळपास 935 इमारती अतिधोकादायक ठरवून त्या रिकाम्या करण्याच्या नोटिसा दिल्या होत्या। त्या नोटिशीला उच्च न्यायालयानं बेकायदा ठरवून त्याची न्यायालयीन चौकशी करण्याचे निर्देश दिले होते। या प्रकरणी म्हाडानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे। त्यावरती आज सुनावणी होणार आहे। म्हाडाच्या विविध गृहनिर्माण प्रकल्पांच्या परिसरातील 149 अनिवासी गाड्यांच्या ई लिलावाद्वारे विक्रीसाठी मुदतवाढ देण्यात आली असून सुधारित वेळापत्रकानुसार इच्छुक अर्जदारांना ऑनलाईन नोंदणी आणि अर्ज करण्यासाठी आता 16 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। देशात आधार कार्डसाठी एक सामान्य नेटवर्क प्लॅटफॉर्म तयार करण्याच्या दिशेनं पावलं उचलली जात आहेत। व्हिजन 2047 अंतर्गत सरकारकडनं या योजनेवरती काम केलं जातं। या अंतर्गत जन्माच्या वेळी बाळाचं आधार कार्ड तयार केलं जाईल आणि अंगणवाडी, शाळा आणि महाविद्यालयापर्यंत फॉलोअप सिस्टम तयार केली जाईल। राज्यातील इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या कॅप प्रवेशाच्या 4 फेऱ्यांनंतर आतापर्यंत 1,41,905 विद्यार्थ्यांनी विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चित केले। तसंच प्रवेशासाठी जवळपास 60,000 जागा रिक्त असून त्या संस्थात्मक फेरीत भरल्या जातील। राज्याच्या तंत्रशिक्षण विभागानं व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या कॅप फेरीनंतर आणि संस्थात्मक कोट्यातील रिक्त राहिलेल्या जागांवरती प्रवेश मेरिटनुसारच देण्याचे निर्देश दिलेत। यासाठी पारदर्शक पद्धती राबवण्याची सूचना केली आहे। कॅप फेऱ्यांमध्ये प्रवेश मिळू न शकलेल्या विद्यार्थ्यांना संस्थात्मक स्तरावरती प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे। वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे विविध बंदरांमध्ये 7व्यांदा धोक्याचा इशारा देणारा 3 नंबरचा बावटा लावण्यात आलाय। त्यामुळे शनिवारपासूनच गेटवे ते एलिफंटा, गेटवे ते जीएनपीए, मोरा ते भाऊचा धक्का, करंजा ते रैवस या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली आहे। पुणे शहराची उपनगरं आणि पिंपरी चिंचवडमधील रहिवाशांनी दिलेल्या उदंड प्रतिसादामुळे विसर्जनाच्या दिवशी सुमारे 6 लाख प्रवाशांनी मेट्रोनं प्रवास केला।
तर उत्सवाच्या 10 दिवसांच्या काळात तब्बल 40 लाख प्रवाशांनी मेट्रोला पसंती दिली. पुण्यातली विसर्जन मिरवणूक लवकर संपवणार, वेळ पाळणार, पथकांच्या संख्येवरती मर्यादा आणत कमी वेळात मिरवणूक संपवणार असा निर्धार पोलिसांनी केला होता. मात्र पुणेकरांनी पोलिसांचं नियोजन कोलमडून तब्बल 34 तास मिरवणूक काढत नवा विक्रम केला. यंदा प्रथमच मुंबईतील पीओपी गणेश मूर्तींचं विसर्जन झाल्यानंतर त्यांची शास्त्रोक्त पद्धतीनं विल्हेवाट आणि पुनर्वापर करण्याचा निर्णय पालिका प्रशासनानं घेतलेला आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेकडे विसर्जित झालेल्या 11 दिवसातील गणेश मूर्तींचे तब्बल 1982 मेट्रिक टन वजनाचे पीओपी संकलित करण्यात आले. मुंबईतल्या गणेशोत्सवादरम्यान निर्माल्याच्या संकलनासाठी पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून विशेष प्रयत्न करण्यात आले. मुंबईतील विविध विसर्जन स्थळी एकूण 594 निर्माल्य कलश आणि 307 निर्माल्य वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. त्याद्वारे एकूण 508 मेट्रिक टन निर्माल्य संकलित केले गेले. धुळे जिल्हा पोलिसांनी सामाजिक सलोखा जपत विसर्जित न झालेल्या गणरायाच्या मूर्ती एकत्रित करत त्यांचं विधिवत विसर्जन केलं. पाण्याच्या प्रवाहात किनाऱ्यालगत अनेक मूर्ती जमा झाल्या होत्या. यावेळी पोलिसांनी तब्बल 300हून अधिक गणेश मूर्तींचं विधिवत विसर्जन केलं. एक महत्त्वाची बातमी. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना गटनेते डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. आज दिल्लीमध्ये शिवसेना खासदारांची ते बैठक घेणार आहेत. उपराष्ट्रपती पदाचे एनडीएचे उमेदवार डॉ. CP राधाकृष्णन यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून आणण्याचा चंगच डॉ. श्रीकांत शिंदे यांनी बांधलाय. डॉ. श्रीकांत शिंदे हे या निवडणुकीवरती विशेष लक्ष ठेवून आहेत. मतदान कसं करावं, काय काळजी घ्यावी अशा सूचना आधीच शिवसेनेच्या सर्व खासदारांना देण्यात आलेल्या आहेत. शिवसेनेचे लोकसभा आणि राज्यसभा खासदार उद्या मतदान करणार आहेत. पुन्हा पाहूयात बातम्या सुपरफास्ट. खग्रास चंद्रग्रहण असल्यामुळे कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेची मूर्ती पांढऱ्या सोवळ्यात ठेवण्यात आली होती. या ग्रहण काळात भाविकांना देवीचं दर्शन बंद करण्यात आलं होतं. महंत पुजारी यांनी ग्रहण सुरू करण्यापूर्वी देवीचा अभिषेक, पूजा केली आणि आईच्या नावानं पौर्णिमेनिमित्तानं जोगवा देखील मागण्यात आला. यंदा तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्रोत्सव 9 ऐवजी 10 दिवस साजरा होणार आहे. या उत्सवातील मुख्य बदल म्हणजे घटाला 10 माळा चढवून 11व्या दिवशी म्हणजेच विजयादशमीला सण साजरा होईल. त्यामुळे भवानी माता 14 सप्टेंबरपासून मोहनिद्रा अवस्थेत जाणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली उपजिल्हा रुग्णालयाच्या समोर आणि आवारात भले मोठे खड्डे पडल्यामुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांचे हाल होत आहेत. रुग्णालयात येताना खड्ड्यातून मार्ग काढताना वाहन चालकांना देखील तारेवरची कसरत करावी लागते. संततधार पावसानंतर आता अमरावती जिल्ह्यामध्ये सोयाबीनवर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झालाय. जिल्ह्यात 50% पेक्षा अधिक सोयाबीन पिकावरती येलो मोझॅक रोगाचं सावट आहे. देशभरातील 2.5% महिलांच्या प्रसूतीत कोणतेही प्रशिक्षण नसलेल्या महिलांकडनं किंवा वैद्यकीय मदतीशिवाय होत असल्याचं समोर आलंय. प्रशिक्षण नसलेल्या महिला किंवा इतरांकडनं प्रसूती करून घेण्याचं प्रमाण ग्रामीण भागात 2.3% असून शहरात हे प्रमाण 1.1% इतकं आहे. जळगावच्या जामनेर तालुक्यातील नेरी इथे भरधाव डंपरनं चिरडल्यामुळे एका 30 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. गजानन असं मृताचं नाव आहे. ही घटना रात्री घडली. त्यानंतर नेरी दिगर इथे ग्रामस्थांनी मृतदेह नेरी इथल्या चौफुलीवरती आणला आणि 2 तास ठिय्या आंदोलन केलं. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं दोघांना अटक केली. त्यांच्याकडनं गावठी पिस्तूल, 2 जिवंत काडतूस, दुचाकी आणि 2 मोबाईल असा एकूण 1,29,000चा मुद्देमाल जप्त केला. धुळ्यामध्ये गणपती विसर्जन करून घरी परतत असताना शहरातील एका तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू झाला. धुळे शहरालगत असलेल्या मुंबई आग्रा महामार्गावरील कुंडाणे फाट्यावर दुचाकीचा अपघात झाला. यावेळी त्याचा जागीच मृत्यू झाला. खून, चकमक, जाळपोळ अशा गंभीर गुन्ह्यामध्ये आरोपी असलेल्या जहाल माओवाद्याला गडचिरोली पोलिसांच्या विशेष पथकानं अटक केली आहे. तेलंगणातील हैदराबादमधून त्याला अटक करण्यात आली. शंकर उर्फ अरुण येरामिच्चा असं अटक करण्यात आलेल्या जहाल माओवाद्याचं नाव आहे. त्याच्यावर 2 राज्यात मिळून 5 लाखांचं बक्षीस होतं. ज्यांच्याकडे नोंद असेल त्यांनाच कुणबी दाखले मिळणार, सरसकट कुणबी दाखले मिळणार नाहीत असं मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलं. मराठा समाजाच्या हिताचा विचार करताना ओबीसी समाजाचं अहित होणार नाही याला प्राधान्य दिलं जाईल आणि तसा निर्णय घेतलाय.
ओबीसी समाजावरती अन्याय होऊ देणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ओबीसी समाजावरती अन्याय होऊ देणार नाहीत आणि आमच्या आरक्षणासाठी विरोध नाही पण बनावट दाखले देणार असतील तर त्याला विरोध आहे असं वक्तव्य भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं. मराठा आरक्षणासंदर्भात हैदराबाद गॅझेटचा GR रद्द करण्याच्या आणि न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती रद्द करण्याच्या मागणीसाठी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी एल्गार मोर्चा काढला जाणार आहे. ओबीसी नेत्यांच्या उपस्थितीत हिंगोलीच्या कळमनुरी उपविभागीय अधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढला जाईल. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजयसिंह पंडित यांच्या गेवराईत ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. ओबीसी बांधवांनी लक्ष्मण हाकेंना खांद्यावरती उचलून घेत गेवराई शहरात दुचाकी रॅली काढली. आमच्या अन्नात माती कालवण्याचं काम यांनी केलं असा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी सरकारवरती केला. गोपीनाथ मुंडेंची उणीव भासते अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. ज्यांना संविधानाची भाषा समजत नाही त्यांच्या विरोधात आम्ही दांडकं हातात घेतल्याच्या शब्दात हाकेंनी जरांगेंवर निशाणा साधला. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या स्वागतासाठी आलेल्या कार्यकर्त्यांकडून वाल्मिक करारच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. या घोषणाबाजीनंतर काही काळ परिसरात तणावाचं वातावरण होतं. मध्यस्थांच्या दबावात प्रोटोकॉल सोडून अजितदादा IPS अधिकाऱ्यांना बोललेत असा दावा खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी केलाय. तर हे काम मुरुम माफिया करतायत. माढा तालुक्यातील ही परिस्थिती बीडपेक्षा अधिक वेगळी असल्याचं ते म्हणाले. बीडच्या मांजरसुंबामध्ये मराठा आणि ओबीसी बांधव आमने सामने आले होते. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान पोलिसांच्या मध्यस्थीनं वादावर नियंत्रण मिळवलं. ओबीसी आरक्षणाचं संरक्षण आणि कुणबी समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याच्या मागणीसाठी कुणबी सेनेकडून निर्धार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. आझाद मैदानावरती पार पडलेल्या निर्धार मेळाव्यातून आरक्षणाचा निर्धार करण्यात आला. मराठा आंदोलक सतीश देशमुख आणि महारुद्र खाकरे यांचा आंदोलनादरम्यान हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. या आंदोलनाला जाण्यासाठी पैसे नसल्यामुळे भरत खरसाडी या आंदोलकाकडे पैसे नव्हते, त्यामुळे या आंदोलकानं देखील आत्महत्या केली. दरम्यान या तीनही आंदोलकांच्या कुटुंबांना फोन करून माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांनी त्यांचं पालकत्व स्वीकारत तीनही कुटुंबियांना प्रत्येकी 3 लाखांची मदत केली. कोल्हापुरातील शिक्षक बँकेच्या सभेत दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा गोंधळ झाला. सत्ताधाऱ्यांकडून योग्य उत्तरं दिली जात नसल्याचा आरोप करत विरोधकांनी सभात्याग केला. सत्ताधाऱ्यांनी शिवराळ भाषा वापरल्याचं म्हणत विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. पुण्यातील राजगुरू नगर सहकारी बँकेच्या सर्वसाधारण सभेत सभासदांमध्ये जोरदार राडा झाला. संचालक मंडळाला प्रश्न विचारत असताना सभासदांमध्ये हाणामारी झाली. प्रश्न विचारण्यावरून वाद झाल्यामुळे एका सभासदानं माईकच डोक्यात मारल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. बाजार समितीचे संचालक रेवनाथ थिंगळे यांच्या डोक्यात माईक मारल्यामुळे हा वाद वाढला. पुरंदरमध्ये विमानतळ नको अशी मागणी ग्रामस्थांनी केली. आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुरंदरमध्ये होते. यावेळी मुख्यमंत्र्यांना निवेदन देत ग्रामस्थांनी विमानतळाला विरोध केला. शनी शिंगणापूर येथे दीर्घकाळ सेवा देणाऱ्या देवस्थानमध्ये मानधनावरती पुजारी घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पुजाऱ्यांना पगारी नोकरीवरती घेण्यात आलं असून त्यांना 31,000 आणि 21,000 असं मासिक मानधन देण्याचं ठरलंय. अकोल्यातील बार्शी टाकळी शहरात विसर्जन मिरवणुकीदरम्यान पोलीस आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. पोलिसांनी कार्यकर्त्यांना विनाकारण मारहाण केल्याचा आरोप आहे. चिपळूणमध्ये सहकाराचं विभागीय प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. या केंद्राला कोकणातील तरुणांनी समर्थन दिलंय. नंदुरबार जिल्ह्याच्या तळोदा तालुक्यात जोरदार पाऊस झाला. तळोदा तालुक्यातून वाहणाऱ्या खर्डी नदीला पूर आल्यामुळे पाडवी गल्लीतील पुलावरनं पाणी वाहू लागले. कल्याणच्या रामदेव हॉटेलमधील निष्काळजीपणा पुन्हा एकदा समोर आलाय. हॉटेलमधील फ्राईड राईसमध्ये झुरळ सापडलं. या काही दिवसांपूर्वी याच हॉटेलमधल्या पार्सलमध्ये लोखंडाचा तुकडा देखील सापडला होता. नंदुरबार जिल्ह्यात भुते आकसपूर कुढावद रस्त्यावरती पाण्याचा अंदाज न आल्यामुळे कार वाहून गेली. कारमधून चालक कसाबसा बाहेर पडला, त्यामुळे जीवितहानी टळली. चंद्रपूर जिल्ह्यातल्या पाथरी परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या हल्लेखोर वाघिणीला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलंय. 2 दिवसांपूर्वी वाघिणीच्या हल्ल्यात पाथरी येथील एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता.